बनवत असताना ढोकळा मऊ लुसलुशीत होत नसेल, त्यातल्या त्यात लाल रंग येत असेल किंवा ढोकळा घशात फसत असेल, तर अशा काही ढोकळा बनवत असताना चुका होत असेल तर या 4 चुका आजपासून तुम्हाला टाळायच्या आहे, जेणेकरून पहिल्या प्रयत्नामध्ये तुम्ही डाळ तांदळाचा ढोकळा कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूया। येथे मी 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे, त्यानंतर अर्धी वाटी मी येथे चणा डाळ घेतलेली आहे आणि 4 चमचे मी येथे उडदाची डाळ घेतलेली आहे। अशा पद्धतीने आपल्याला योग्य प्रमाण ठेवायचं आहे। येथे मी डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे, त्यामध्ये पाणी ॲड करून 7 ते 8 तासासाठी आपल्याला व्यवस्थित असं भिजू द्यायचं आहे। तर 8 तास झालेले आहे। येथे ही डाळ तांदूळ व्यवस्थित असे भिजले गेलेले आहे। तर मित्रांनो, येथे मिक्सरला आपण हे डाळ तांदूळ व्यवस्थित असे दळून घेऊया। येथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये डाळ तांदूळ ॲड करूया। यामध्ये 1 चमचा पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं झाकण लावून घ्यायचं आहे। आता मिक्सरला हे फाईन असं पेस्ट करायचं आहे। मित्रांनो, एकदम बारीक असं आपल्याला इथे दळून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला अजिबात हे पीठ येणार जाडसर ठेवायचं नाही आहे। ही सर्वात महत्त्वाची टीप आहे, हे लक्षात घ्या। कारण की जर जाड आपल्याकडून जर दळल्या गेलं तर ढोकळा हा व्यवस्थित फुलत नाही, त्यातल्या त्यात घशात अडकतो। आता मी एक डबा घेतलेला आहे, त्या डब्यामध्ये हे संपूर्ण डाळ तांदळाचं पीठ मी यामध्ये ॲड करून घेणार आहे। आता याच पद्धतीने मी सेकंड बॅचसुद्धा तयार करून घेणार आहे। मित्रांनो, मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते की पीठ मी कसं दळलेलं आहे। या पद्धतीने तुम्हाला छान असं फाईन असं पीठ दळायचं आहे, हे लक्षात घ्या। आता सेकंड बॅच मी याच पद्धतीने दळून घेणार आहे। सेकंड बॅच पण आपली येथे तयार झालेली आहे। आता हे संपूर्ण पीठ मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे। मित्रांनो, आपल्याला एक असं भांडं घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये आपण फर्मेंटेशन योग्य पद्धतीने करू शकतो आणि डबा पॅक बंद असावा। आता हे पीठ मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता येथे झाकण लावून घेऊया आणि रात्रभरासाठी याच पद्धतीने आपल्याला इथे ठेवायचं आहे। तर 8 तासानंतर आपण हे पीठ बघूया। तर सकाळी आपण हे पीठ बघितल्यानंतर हे पीठ छान असं ना फुलून येतं, त्यातल्या त्यात पिठाला अतिशय सुंदर पद्धतीने जाळी येते। मित्रांनो, हे पिठाचे सिम्पटम्स आहे की यावरून आपल्याला समजून जातं की आपला ढोकळा कसा होणार आहे। त्यामुळे पीठ दळताना अतिशय बारीक दळा। येथे पीठ व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे। आता यामध्ये मी 3 चमचे दही घालणार आहे। येथे चवीपुरतं मीठ घालायचं आहे। 1 पिंच मी यामध्ये हळद घातलेली आहे। त्यानंतर यामध्ये 1 चमचा भरून साखर घालायचा आहे। सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करायच्या आहे। आता हे पीठ येणं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी 1 पळी भरून तेल घालणार आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण गोष्टी ॲड करून घ्यायच्या आहे आणि तेलामुळे जो ढोकळा आहे त्याचं वरचं कोटिंगसुद्धा छान येतं, त्यामुळे 1 चमचा यामध्ये तेल अवश्य घाला। तर मी येथे ना 1 चमचा भरून पाणी घालणार आहे, कारण की येथे मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नव्हता। सुरुवातीला मी सगळ्या गोष्टी ॲड केलेल्या आहेत, त्यानुसार मी यामध्ये पाणी घातलेलं आहे। कारण की हे फर्मेंटेशन असतं, त्यामुळे यामध्ये पाणी कसं घालायचं हे आपल्याला नंतर समजतं। आता 10 ते 5 मिनटं आपल्याला याच पद्धतीने सेट होण्यासाठी ठेवायचं आहे। एकीकडे प्लेट घेतलेली आहे, त्यावर तेल लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे। आता हे पीठ आहे ना आपलं व्यवस्थित असं सेट झालेलं आहे। यामध्ये मी 1 चमचा भरून इनो घालणार आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। मित्रांनो, इनो घातल्यानंतर आपल्याला अतिशय झटपट ही प्रोसेस करायची आहे, त्यामुळे इनो सगळ्यात शेवट घालायचा आहे, हे लक्षात घ्या। इनो घातल्यानंतर पीठ डबलचं असं फुलून आलेलं आहे। आता हे पीठ मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि व्यवस्थित असं आता हे आपल्याला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे। तर एक प्लेट घेतलेली आहे, प्लेटमध्ये झटपट असं हे पीठ आपल्याला लगेच हातोहात ॲड करायचं आहे। गॅसवर आपण इडलीचा कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। पाण्याची छान अशी वाफ काढून घ्यायची आहे। आता हे जे इडलीचं पीठ आहे यामध्ये ही प्लेट ठेवायची आहे, झाकण ॲड करायचं आहे। 15 ते 20 मिनटं हाय फ्लेमवर आपल्याला हा ढोकळा होऊ द्यायचा आहे। तर 15 ते 20 मिनटानंतर मी तुम्हाला इथे ढोकळा दाखवणार आहे। तुम्ही बघू शकता छान असा आपला ढोकळा इथे अतिशय मऊसूत झालेला आहे आणि त्यातल्या त्यात त्याला खूप छान असा हा फुलून आलेला आहे। मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण टिप मी तुम्हाला इथे देणार आहे। त्या अगोदर आपण इथे चेक करूया की ढोकळा कसा झालेला आहे। तर तुम्ही बघू शकता ढोकळा अतिशय क्लीन निघालेला आहे। तर डाळ तांदळाचा ढोकळा बनवत असताना ढोकळा लगेच फुलून येतो, पण डाळ तांदळाचा ढोकळा असल्यामुळे आपल्याला 5 ते 10 मिनटं एक शेवटची वाफ द्यायची आहे, जेणेकरून ढोकळा हा आतपर्यंत छान असा
तो ढोकळा आतपर्यंत छान असा फुलून येतो. तर एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल घ्यायचं आहे, 1 चमचा राई घ्यायची आहे. राई छान अशी तडतडू द्यायची आहे. यामध्ये 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घ्यायच्या आहे, त्यासुद्धा या फोडणीमध्ये ॲड करायचं आहे. आता एकीकडे मी साखरेचं सिरप केलेलं आहे, 1 चमचा साखर घेतलेली आहे, अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे, ते सुद्धा मी या फोडणीमध्ये ॲड करून घेणार आहे. तुम्हाला फोडणी कशा पद्धतीने हवी आहे गोड, त्या पद्धतीने तुम्ही इथे ठेवू शकतात. आता ही फोडणी व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे. गॅसची फ्लेम इथे मी बंद करून घेणार आहे. ढोकळा बनवत असताना काही महत्त्वपूर्ण टीप तुमच्यासाठी. सर्वात महत्त्वाची टीप, यामध्ये योग्य प्रमाण घ्यावे. 1.5 वाटी तांदूळ असेल तर अर्धी वाटी चणा डाळ, 4 चमचे उडदाची डाळ घ्यावी. या प्रमाणामध्ये तुम्ही डाळ तांदूळ ठेवू शकता. दुसरी आणि सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे डाळ तांदूळ योग्य प्रमाणामध्ये दळून घ्यायचं आहे. डाळ तांदूळ आपल्याला इथे फाईन असं दळून घ्यायचं आहे. तिसरी आणि महत्त्वाची टीप म्हणजे यामध्ये दही घालायचं आहे. दह्यामुळे फर्मेंटेशन छान होतं किंवा ढोकळा छान असा फुलून येतो, ढोकळ्याला जाळी छान पडते. चौथी आणि महत्त्वाची टीप म्हणजे यामध्ये 1 चमचा इनो घालायचा आहे. इनो अजिबात स्किप करायचा नाही, नाहीतर तुमचा जो ढोकळा आहे त्याचा बेस थांबून जातो फुलताना. अशा पद्धतीने काही महत्त्वपूर्ण टीप होत्या, त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. मित्रांनो, या पद्धतीने जर तुम्ही डाळ तांदळाचा ढोकळा बनवला तर पहिल्याच प्रयत्नामध्ये तुमचा डाळ तांदळाचा ढोकळा अतिशय पौष्टिक आणि खूप मऊसूत होणार. त्यातल्या त्यात खूप छान असा तो फुगून येणार आणि मार्केटसारखा जसा ढोकळा मिळतो तसाच ढोकळा तुम्हाला घरी मिळणार. तर अशा पद्धतीने काही महत्त्वपूर्ण टीप होत्या, त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. तर ढोकळा पूर्णतः थंड झालेला आहे. आता यावर आहे ना आपण जी फोडणी तयार केलेली आहे ती ॲड करून घ्यायची आहे. तर इथे संपूर्ण बाजूने आपण फोडणी स्प्रेड करणार आहोत आणि फोडणीसुद्धा आपल्याला इथे जास्त जाणार नाही आहे, हे लक्षात घ्या. गरजेनुसारच आपल्याला इथे 2 ते 3 चमचे फोडणी जाणार आहे, कारण की यामध्ये आपण साखर ॲड केलेली आहे, म्हणून तो आतून आहे ना सिरप जास्त घेत नाही. त्याच्यामुळे ना आपल्याला साखरेचं सिरपसुद्धा फारसं ॲड करायची गरज नाही, हे लक्षात घ्या. आता हा ढोकळा आहे ना व्यवस्थित असा फोडणी छान अशी बसवलेली आहे. आता मी तुम्हाला हा ढोकळा कट करून दाखवणार आहे. मित्रांनो, तुम्हाला ज्या शेपमध्ये हवी असेल त्या शेपमध्ये तुम्ही लहान मोठे ठेवू शकतात. तो ढोकळ्याचे व्यवस्थित असे आपण पीस करून घेतलेले आहे. मी तुम्हाला एक पीस काढून दाखवते आणि हा ढोकळा कशा पद्धतीने फुललेला आहे तेही अगदी जवळून दाखवते. तर तुम्ही बघू शकता ढोकळ्याची वरची कोटिंग बघा, त्यातल्या त्यात आपण किती व्यवस्थित पद्धतीने हा ढोकळा झालेला आहे. म्हणजे ढोकळ्याला ना इतकी सुंदर पद्धतीने जाळी सुटते ना, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. आणि ढोकळ्याचा रंग बघा, ढोकळ्याची जी वरची कोटिंग आहे ती बघा आणि त्यातल्या त्याने हा ढोकळा किती मऊसूत झालेला आहे, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. मित्रांनो, अशा पद्धतीने हा ढोकळा अतिशय परफेक्ट प्रमाणामध्ये मी तुम्हाला सांगितलेला आहे. हा ढोकळा तुम्ही कुठून बघत आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यातल्या त्यात तुमचा ढोकळा पहिल्याच प्रयत्नामध्ये अतिशय सुरेख होणार. तर तुम्ही या पद्धतीने व्यवस्थित मेजरमेंट आणि प्रमाण जर घेतलं तर पहिल्याच प्रयत्नामध्ये हा ढोकळा अतिशय सुंदर पद्धतीने होणार. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, येथे मी तुम्हाला संपूर्ण प्रमाण अगदी व्यवस्थित पद्धतीने सांगितलेलं आहे, ते तुम्ही नक्की फॉलो करा आणि या पद्धतीने तुम्ही ढोकळा पहिल्याच प्रयत्नामध्ये अतिशय सक्सेसफुली बनवू शकतात. तर मित्रांनो, तुम्हाला हा डाळ तांदळाचा ढोकळा कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि खात राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.